हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आता आम्ही चाललो आहे पाया पडायला आमच्या खाडीवर. तर आम्ही सर्व पोरी चाललो आहे. तर तुम्हाला नक्कीच दाखवेन आम्ही जाताना वगैरे मस्ती वगैरे आमची. आणि आता रोशन पण आला आमचा, त्याच्यासाठी आम्ही थांबले. सुद्धा आला आहे आणि आता निघू जायला. आता आम्ही तयारी वगैरे करतो, बाकी तयारी करून येत आहेत बाकीच्या पोरी. तुम्हाला दाखवते पुन्हा रेडी झाली का. बाईच आमची तयारी झालेली आहे. सिम्पल लुकच केला आहे, असं काही जास्त नाही काही मेकअप केला. आमच्या खाडीवर जायचं आहे आणि पाऊस बी जाम पडतो. आता जामच पाऊस आला, कसं जायचा. काही जाम पाऊस आलाय. इथे इथल्या सणाने पाणी आणि मी दूध. आणि आता आम्ही चालू आमच्या दोघी जणी आलेल्या आहेत, ग्रीष्मा आणि ताई, रिया, वहिनी. जाम टाइम झाला तुम्हाला यायला. काहीच आम्ही पोचलेलो आहोत. यो बगीचा आहे, तिथे स्विमिंग पूल आहे आणि इथे मंदिर आहे, पिंडी आहे. जाम भारी वाटतंय आमच्या बंदरावर आल्यावर. तर आम्ही आमच्या खाडीवर चाललोय. आमची पण खाडी तुम्हाला दाखवते. सोडायला येते आपल्याला. या झाडावर जांभलं पाडायला यायचं. भारी वाटतंय आमच्या खाडीवर. बघा व्ह्यू तर एक नंबरच आहे. सगळं गेलं आता. आमच्या इथून ब्रिज जाणार आहे ना, म्हणून सगळंच गेलंय. तरी अर्धा भाग ठेवलाय आमचा. आमच्या आता खाडीवर आलोय आम्ही. इथून पूर्ण रस्ता गेलाय आणि ही आमची टाकी आहे. ही आमची टाकी माकली असते. काय झालं शेतावर? आणि माणसं घेतली 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे आहे ना. आम्ही इथं पोवायला यायचो पहिला. जाम मजा करायचं यायचं ना. जाम चप्पल माखलेली, जाम चिपकवलाय आमच्या इथं खाडीवर. पाय धुतलं अख्खं.
1-2 आता आम्ही रील्स काढतो ग्रुपवर टाकायला, पण आम्ही लगेच नाही पोस्ट करणार आहे, थोडं लेट करणार आहे. तर एक तरी रील टाकायची असं चाललं आहे, म्हणून आता आम्ही एक रील काढून घेतो. फायनली आमची एक रील झालेली आहे आणि आता आम्ही चालणार आहेत चला घरी. आता मी चाललोय घरी. भारी वाटतंय आमच्या बंदरावर. काय करणार, पाऊस पडतोय म्हणून जायचं लागतंय, नाही तर आम्ही गेलोच नसतो. अजून 2-3 रील अशाच काढल्या असत्या. चाललोय. सराची छत्रीच नाही खुलत आहे. थांब, छत्री कोल्लूची देते ते इथं. बघू पैसे काय खुलत नाही. पकडी छत्री अशी गव्हाची ना, अशी गोलाची आऊची छत्री. बारकापूर मावळ सणाने एवढी छोटी छत्री आणली. बारकापुरांची छत्री आहे पैसे का डेंजर. आणि आमची छत्री बघा, सणाची छत्री बघा, बारकापुरांची छत्री. आमचं रोशन बी नाही मावत त्यात. चाललोय आता आम्ही घरी आणि आमचा नाना आलाय. ग्रीष्मा काही आम्हाला जयंत होते, आम्ही व्हिडिओ फोटो चालू असतो. तो आवाज देते बाबा, गावाला आवाज देते बाबा. यावा एकदाचा अंगावर. त्या बघ किती पुढे गेले. गाईच केवल्याची आमटी करत घेतले आणि ते शेपू त्याची तयारी चालली आहे. काही आता आम्ही चालत पनीर पण आणायला, पनीरची भाजी पण करायची आहे. केवड्याची आमटी ठेवली. पहिला श्रावण सोमवार आहे, तर जाम घरण चमचमीत जेवायला असणार आहे. 2-3 आयटम असं असतानाच आमचं. आणि शनिवारी पण आम्ही चांगलाच बेत केलेला. त्यावेळी पण आम्ही केवल्याचीच आमटी केलेली. आमच्या घरात केवल्याची आमटी जाम सगळ्यांना आवडते. मग सोमवार आणि शनिवार केवल्याची आमटी असतेच आमच्याकडे. केवल्याची आमटी, गरम गरम भात, गरम गरम भात. काही माझ्या भावाचा श्रावण महिन्यातला उपवास आहे. आता श्रावण महिना त्याने पकडलाय आणि तो 2-3 वर्ष झाला पकडतोय. तुमचा पहिलवान उपवास आहे. उपवास कमी येशील किती? जरा वजन कमी करायचं आहे. 5 किलो कमी येशील. असं काही जण काहीतरी बोलतात उपास धरल्यावर पोळी चांगल्या भेटतात, पण असं काही नसतं. मला असं वाटलं आता की पोळीसाठी उपास धरलाय आणि असं वाटला मम्मी पोळीसाठी उपास धरत नाही आपण, फक्त गणपती बाप्पासाठी उपास धरतो बस. खरंच रोशनचा श्रावण महिना उपवास असतो आणि तोच पूजन वगैरे करतो आमच्या गणपतीची वगैरे. आमच्या आई पक्का गणपतीचा ब्लॉग आहे तेव्हा बघा तुम्ही. टेबलावर बसल्यावर दिसेल की हा गणपती आहे तर दुसरा गणपती आहे. आमच्याकडे हाच गणपती आहे. आमचा गणपती छान दिसतो मला. आमच्या गणपतीला राग नाही येत. आमच्या घरात काय मजा मस्ती चालते, असं काय नाही. शेपूची भाजी करायला घेतली. पीठ मला घेऊ ना. काहीच आम्ही चाललो आता पनीर आणायला. दोघी जणी स्कूटीवर नाही जात, चालतच चालू. सगळं लक्षात आहे ना मोठे घ्यायचंय. आता पाऊस आला आणि आमचे गावन अर्धी त्याला लाईट नाही आहे म्हणून सॅट चालू करत झालं आम्हाला. तर मामासांच्या वलीला आलो आता आम्ही.
लगेच असं पाऊस आला ना घांजाम वाटते माहिती का असं पाऊस आला तर. पनीर वगैरे घेतलं. हिमाली तर वरती चढलेली बघायला. काहीच आता आम्ही घेतले फ्रेश क्रीम वगैरे घेतले. आता आमची पिऊला घेतो आम्ही. त्याला जेवायला मिळणार आहे आमच्याकडे. पिऊ येते आता खाली तुम्हाला दाखवते. मोठापा पानं येते. आम्ही आज केलीची पानं आणलीच नाही. तो मोठापा आमचं केलीची पानं आणली ती देते. जेवायला बसले मोठे म्हणजे जाम जेवण केले. सगळ्यांचा बेत आहे. आमच्यासाठी पिऊ आलाय. पिऊला बरं नव्हता ना जाण्यापासून पिऊ आमच्याकडे आलाय. तिथे घेतलंय चपात्या करायला मम्मीने. पनीर परत घेतलंय काहीच. शिजवत ठेवले. त्याच्यावर हिमा बनवते. हिमा इथे बघ सुगरण. मी पण बनवते तसं पण पाहिजे तेवढं येत नाही. मावऱ्याचं आमटं वगैरे येतं. भाजीचं काहीच येत नाही. काहीच आमचा पनीर मसाला झालेला आहे. एक नंबर बनवलाय. टेस्ट करून नक्कीच सांगू आम्ही कसा लागतो. बनवायच्या चपात्या अजून झालं ना. अजून चपात्या बाकी आहे. भाईच मी बनवत घेतले चपाती. माझी चपाती तशी पण गोलच आहे त्या. असं नका समजू कशी पण करतोय म्हणून. पोरगी शिकली प्रगती झाली. भाकऱ्या चपात्या येतात आणि मावळ्याचं आंबटच येते. भाजी बिजी काय येत नाही. काहीच जाम बेत झालंय आमच्याकडं आज. चकली चपाती आमटी भात शेपूची भाजी पनीर मसाला श्रीखंड लोणचं पुरणपोळी. जाम जेवण आहे आज आमच्याकडं. आज फुल पोट भरून जेवणार आहोत आम्ही. जाम जेवण आहे. बेकार मस्त. आईच आम्ही पिऊला सोडायला आलोत. बाय पिऊ.